नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत। आज 2 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा दुसरा दिवस। तर या नवीन वर्षामध्ये नेमकं शेतीमाल बाजारात काय चालू आहे, कोणत्या शेतीमालाच्या बाजारात वाढ झाली, कोणत्या शेतीमालाचे बाजार कमी झाले, याचाच आढावा आज आपण आपल्या या शेत मार्केट बुलेटिनमधून घेणार आहोत। आज आपण कापूस आणि सोयाबीनवर तर बोलणारच आहोत, पण त्यासोबतच आपले एक हळद आहे, त्यानंतर केळी आहे आणि टोमॅटो आहे। या वेगळ्या 3 शेतीमालाच्या बाजाराचा आज आपण आढावा घेणार आहोत। चला तर मग सुरू करायचं आजचं आपलं शेत मार्केट बुलेटिन। सुरुवातीला आपण सोयाबीन बाजाराचा आढावा घेऊयात। तर सोयाबीन बाजाराचा आपण जर पाहिलं तर मागच्या 1-1.5 महिन्यांपासून बाजार स्थिर दिसतोय। आजही बाजार स्थिरच होता। सोयाबीनच्या दरावरील दबाव कायम असून सोयाबीनला आज सुद्धा 4,400 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। बाजारातील आवक सरासरीच्या तुलनेत आजही चांगलीच होती। प्रक्रिया प्लांट्सने दुसरीकडे जे भाव आहेत तर ते भाव जवळपास 4,800 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान काढलेले होते। आंतरराष्ट्रीय बाजारात 2 तारखेपर्यंत व्यवहार बंद होते, म्हणजे आज सुद्धा व्यवहार बंद होते। उद्यापासून बाजार सुरू होईल। सध्या देशातील बाजारावर सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा तेवढा परिणाम होतोय आणि दुसरीकडे आवकसुद्धा आहे। त्यामुळे याचा दबाव आपल्याला बाजारावर दिसून येतोय। हा दबाव आपल्याला आणखीन काही आठवडे म्हणजे थोडक्यात महिना 1.5 महिना आणखी दिसू शकतो, असा एक अंदाज आहे। दुसरं आपलं महत्त्वाचं पीक आहे ते आहे कापसाचं। आता कापसाच्या भावावर सुद्धा दबाव कायम आहे। आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे की बाजारातली आवक वाढलेली आहे। एक म्हणजे 1.5 लाख ते 1,70,000 गाठींच्या दरम्यान रोजची आवक आपल्याला बाजारांमध्ये दिसते। आजही सरासरीच्या तुलनेत आवक चांगलीच होती। बाजारातील आवकेचा सुद्धा दरावर परिणाम होतो, हे आपण सातत्याने याची चर्चा करतोय। दुसरीकडे कापसाचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आजही 6,600 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान कायम आहे। आता कापसाची बाजारातली जर आवक आपण पाहिली आजची, तर ती आवक आपल्याला 1,70,000 गाठींच्या दरम्यान दिसते। आणि दुसरीकडं बाजारावर आपल्या देशांतर्गत बाजारावर आवकेचा एक दबाव असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि हा दबाव आपल्याला पुढचा 1 ते 1.5 महिना कायम दिसू शकतो, असा सुद्धा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दुसरीकडं जर आपण हळद बाजाराचा विचार केला तर हळदीच्या बाजारात मध्यंतरी नरमाई येत गेली आणि आता हळदीचा बाजार स्थिरावलेला आहे। हळदीचा नवीन जो माल आहे तो आपल्याला पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये बाजारामध्ये दाखल होताना दिसेल, जानेवारीच्या मध्यानंतर। आणि पुढील महिन्यापासून हळूहळू बाजारावर एक आवकेचा दबाव वाढत चालेल। आता यंदा आपल्याला माहिती आहे की हळदीची लागवड कमी आहे, त्यातच बदलतं वातावरण आणि इतर काही घटकांचा पावसाचा सुद्धा परिणाम हळद उत्पादकतेवर झालेला आहे। म्हणजे मध्यंतरी पाऊस झाल्यामुळं उत्पादन वाढेल असं एक अंदाज व्यक्त केला जात होता, पण नंतर चित्र स्पष्ट झालं की अपेक्षेप्रमाणे उत्पादकतेमध्ये वाढ होणारच नाही आहे। यामुळं हळदीच्या दरात जे काही मध्यंतरी घसरण झाली होती ती थांबली। सध्या हळदीला 12,000 ते 14,000 रुपयांच्या बाजारामध्ये आपल्या भाव मिळतोय आणि हळदीचा जो बाजार आहे तो नवीन हंगामात सुद्धा आपल्याला या पातळीच्या काहीसा कमी जास्त नंतर होऊ शकतो, कारण जसं बाजारामध्ये आवक वाढेल, आवकेचा दबाव वाढत चालेल, तसं हळदीच्या दरावर सुद्धा आपल्याला दबाव येताना दिसेल। पण गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये की जसं ऐन हंगामामध्ये भाव होता त्याच्या तुलनेत आपल्याला यंदा जरा चांगला भाव दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत। आपलं जे दुसरं पीक आहे ते आहे टोमॅटोचं। आता टोमॅटोचं आपल्याला माहिती आहे की टोमॅटोचा बाजार हा 1,500 रुपयांच्या आसपास आपल्याला मागच्या काही आठवड्यांपासून दिसतोय। दुसरीकडे बाजारातली जे आवक आहे तर ती आवक काहीशी आपल्याला स्थिरावलेली दिसते, म्हणजे मध्यंतरी आवक वाढत होती त्यामुळे दरावर दबाव आलेला होता, पण आता आवकसुद्धा आपल्याला स्थिरावलेली दिसते। त्यामुळे टोमॅटोचा भाव आपल्याला 1,500 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान दिसतोय। दुसरीकडं ही जी सरासरी दर पातळी आहे ही आपल्याला गेल्या काही दिवसांपासून कायमच दिसते। काही दिवसांमध्ये जवळपास 2,000 रुपयांच्या काही बाजारांमध्ये 2,000 रुपयांच्या दरम्यान सुद्धा आपल्याला भाव दिसले। आणखी टोमॅटोची जी आवक आहे ती आणखी काही दिवस आपल्याला अशीच मर्यादित होत जाताना दिसेल आणि जसे बाजारातली आवक कमी होत जाईल तसं आपल्या दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत। आपलं आजचं शेवटचं पीक आहे ते म्हणजे केळीचं। आपल्याला माहीतच आहे की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीला विशेष अशी मागणी असते, एक उठाव असतो केळीला, त्याचा परिणाम आपल्या केळीच्या दरावर आपल्याला दिसून येतोय। मागच्या 2 आठवड्यांमध्ये म्हणजे किंबहुना 15 दिवसांमध्ये केळीच्या भावात क्विंटल मागे जवळपास 200 रुपयांची सुधारणा राज्यभरात आपल्याला सगळीकडे जवळपास दिसून आलेली आहे। तर केळीचा भाव सध्या 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान दिसतोय। आता बाजारातील आवक मर्यादित आहे त्यामुळं साहजिकच केळीला आधार मिळायला दिसतोय। तसं जर पाहिलं आपण तर गेल्या 6 महिन्यांपासून देशातच एकूणच केळीचा जो पुरवठा आहे तो मर्यादितच राहिलेला आपण पाहिलेला आहे। आता अनेक ठिकाणी केळीचं उत्पादन हे मागणीच्या तुलनेत काहीसं कमीच आहे।
त्यामुळं पुढे आणखीन काही कालावधी आपल्याला केळी बाजारामध्ये हे चित्र दिसू शकतं, म्हणजे दराला आधार आपल्याला दिसू शकतो असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत. हे होतं आजचं आपलं मुख्य शेत मार्केट बुलेटिन. उद्यासुद्धा आपण याच वेळेला शेत मार्केट बुलेटिनमधून वेगवेगळ्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. चला तर मग भेटूया आणखीन उद्याच्या आपल्या शेत मार्केट बुलेटिनमधून.